मित्रांनो, मागच्या पिरियडपर्यंत आपण अल्जेब्रा बघितलं, सेट थिअरी बघितलं. आज आपण सुरू करूया जॉमेट्री. पहिला चॅप्टर आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. पॉइंट, दिस इज अ व्हाईट बोर्ड. सपोज हा पेनाचा टोक मी इथे ठेवला आणि त्याच्यामुळे ही जी आकृती निर्माण झालेली आहे, या आकृतीला आपण म्हणूया पॉइंट. दिस इज अ पॉइंट. पॉइंट म्हणजे एक बिंदू. दुसरं लाईन म्हणजे काय, तर समजा आपण इथे एक पॉइंट इथे ठेवलं, पॉइंट इथे एक पॉइंट ठेवला, त्यांच्या दरम्यानमध्ये असं आपण पॉइंट मांडत गेले, त्यांच्या दरम्यानमध्ये असे पॉइंट मांडत गेले, परत खूप सारखे, कारण की दोन बिंदूच्या दरम्यानमध्ये असंख्य बिंदू असतात. देर आर इन्फायनाईट पॉईंट इन बिटवीन दिस हिअर. तर प्रत्येक दोन बिंदूच्या मधामध्ये एक जर तुम्ही पॉईंट काढत गेले तर तुम्ही जर बघितलं तर ही पॉईंट नसून एक प्रकारची रेषा तयार झाली, लाईन तयार झाली. दिस इज द लाईन. मग लाईनवरती असंख्य असे बिंदू असतात. लाईन हा एक प्रकारचा बिंदूंचा मार्ग आहे. इट इज द लोकस ऑफ पॉइंट. सो लाईन इज अ लोकस ऑफ पॉइंट. लाईनची डेफिनेशन आहे आपल्याला करता येते. लाईन इट इज द लोकस ऑफ पॉइंट. लाईन इज अ लोकस ऑफ पॉइंट. त्यानंतर प्लेन म्हणजे काय, प्लेन इज नथिंग बट अ प्लेन सरफेस, म्हणजे सपाट पृष्ठभाग, त्याला आपण प्लेन म्हणतो. जसं हा ब्लॅकबोर्ड दिलेला आहे, तुमच्या वहीचा पान असेल, नोटबुकचा पान असेल, पुस्तकाचा पान असेल, त्याला आपल्याला प्लेन शब्द वापरता येते. जसं एक बिंदू दिलेला आहे, या एका बिंदू समजा पी इज अ पॉईंट हिअर, त्या पॉईंटमधून किती रेषा आपल्याला काढता येतात. समजा ही पहिली रेषा आपण काढली, दुसरी पण काढता येते, तिसरी पण रेषा काढता येते, चौथी पण काढता येते. अशा असंख्य रेषा काढता येतात. देअरफॉर वी कॅन से दॅट देर आर इन्फायनाईट पॉईंट पासिंग थ्रू अ पॉईंट. म्हणजे एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा आपल्याला काढता येतात. दिस इज वन ऑफ द ॲक्शन. समजा आपण दोन बिंदू घेतले, ए आणि बी, आणि आपण लाईन काढतो म्हटलं, तर लाईनचा इथं अर्थ असते लाईन इज अ स्ट्रेट लाईन. लाईन इज अ स्ट्रेट लाईन, जी सरळ असेल. जसं आपण स्केल पट्टी बिंदू घेतले ए आणि बी, आणि आपण म्हटलं की दोन बिंदूतून जाणारी आपल्याला रेषा काढायची, लाईन काढायची. हिअर वी कॅन ड्रॉ अ लाईन. लाईन, दिस इज अ लाईन. आता लाईन म्हटलं की दोन्ही बाजूला बाणाचे टोक कोपऱ्यावरती आपण दर्शवतो हिअर. ओके. याला कुठल्याही प्रकारचा ओरिजिन नसतो, त्याला आपण म्हणतो आरंभ बिंदू नसतो. दोन्ही बाजूला आपल्याला एक्सटेंड करतात. दे आर इट कंटेन्स अ इन्फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स. मग दोन रेषेतून जाणारी एक आणि एक रेषा राहील. दुसरी, तिसरी, चौथी, जसं इकडे दिलेल्या असंख्य रेषा एका बिंदूतून जाऊ शकतात, तिथे दोन बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा असू शकते. असं जर आपण दाखवतो म्हटलं किंवा असं जाईल का, तर दीज आर नॉट अ लाईन. नॉट अ लाईन, हे लाईन नाही आहे. याला आपण असं वाकली म्हणजे त्याला म्हणतो कर्व. याला काय म्हणतो आपण, कर्व. ही लाईन नाही, आणि म्हणून हे आपल्याला कन्सिडर करता येणार नाही. ओनली वन लाईन पासिंग थ्रू दिस. तर असे काही विविध प्रकारचे ॲक्शन्स आहेत की समजा एक प्लेन दिलं असेल, तर या प्लेनमधून आणि लाईन जर एकामेकाला इंटरसेक्ट करते, छेदून जात असेल, तर फक्त एकाच बिंदूतून छेदून जाईल. कन्सेप्ट ऑफ पॉइंट अँड डिस्टन्स.
According to definition of the line here, it contains a infinite number of points. On a number line, if I consider this 0, this 0 indicates the origin. The right side is positive. We write a negative number in LHS of origin. Okay. Now here this number, suppose I take the point A, here is a point B, here I take point C, here is point D, here is E, here is suppose point F. This is G, here is H point like this here. Now the number associated with this point here, point A, okay, this number is called as coordinate of that point. Okay, so 1 is associated with this point A, 3 is associated with this point B, H here minus 2 is associated with this point H, minus 4 is associated with this point E. त्या नंबरवरती तो पॉईंट इथे आकडा आलेला -4. So these constant number are called the coordinate of that point here. Therefore, coordinate of points coordinate of point A is 1. 1 is the coordinate here, because here the number associated with the point is called coordinates. The number associated with that point is called as coordinate of that point. तो त्या पॉईंटचा कोऑर्डिनेट होईल. म्हणजे पॉईंट ए वर 1 अंक दाखवलेला आहे. पॉईंट बी, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी घ्या, इज बी वर कोणता आकडा दिला आहे 3. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट सी घ्या, सी असोसिएट नंबर -1. डी घेऊ, कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट डी is -3. Coordinate of point E is -4. Coordinate of point F is 4. Coordinate of point G is 2. Coordinate of point H is -2. So in this way we can write here the coordinate of point here. Next concept is distance of points. दोन बिंदू मधील अंतर. नंबर लाईन मी 30 राहू दिलेली आहे इथे. आता आपल्याला बघायचं आहे डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट. डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए and point B. Between any two point is always positive. Always positive. तर डिस्टन्स आपण काढताना हियर द कोऑर्डिनेट ऑफ राइट साइड माइनस कोऑर्डिनेट ऑफ लेफ्ट साइड हियर. Therefore, distance between point A B can be written like this. AB असा लिहितात किंवा
डिस्टन्स ए बी असंही लिहितात किंवा लेंथ ए बी असंही लिहितात. सो दिस आर द मेथड. इज इक्वल टू कोऑर्डिनेट ऑफ. तर हा जो बी पॉईंट आहे हा एच्या उजव्या बाजूला आहे आणि म्हणून पहिल्यांदा आपण कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी मायनस कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए घेणार, ए, विच इज इक्वल टू, याचा कोऑर्डिनेट आहे 3, याचा कोऑर्डिनेट आहे 1. जर आपण याला सोडवलं तर येईल 2 आणि म्हणून आपण 1 आणि 2 डिस्टन्स आपण घेतलेला आहे. दुसरा, डिस्टन्स ऑफ पॉइंट डी अँड जी. डी आणि जी या दोन बिंदूतून आपण डिस्टन्स घेऊन राहिलो आहे. देअरफॉर डिस्टन्स डी जी दॅट इज इक्वल टू लेंथ डी जी असंही आपल्याला म्हणता येते, लांबी. तर जी पॉईंट तुम्हाला इथे दिलेला आहे राईटला आणि हा डी पॉईंट लेफ्टला आहे. तर राईट कोऑर्डिनेटमधून लेफ्ट कोऑर्डिनेट वजा करून म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जी मायनस कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट डी. तर मायनस आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट डी, तर कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट डी याला नंबर कोणता असोसिएटेड आहे, -3. तर -3 थोडंसं कंसात लिहावं आपण, म्हणजे हा होईल 2 मायनस मायनस +3 आणि इज इक्वल टू 5. हे युनिटमध्ये दर्शवेल सगळं युनिट. मग सपोज पॉईंट पी अँड क्यू अँड आर, दीज आर द पॉईंट गिवन टू यू. जर इफ डिस्टन्स ऑफ पॉईंट पी टू आर is equal to distance of point PQ plus distance of point QR असेल, म्हणजे या दोघांच्या डिस्टन्सची बेरीज ही एवढी भरत असेल, पी आणि डी आर एवढा डिस्टन्स एवढी भरत असेल, तर आपल्याला म्हणता येईल देन Q is lies in between point P and R. It is shown as P dash Q dash R. If distance PR is equal to distance PQ plus distance QR, then point Q is lies in between distance PR. Practice set 1.1. पहिला उदाहरण इथे लिहिलेला आहे. Find the distance with the help of number line given below. Distance B distance B is equal to दिलेला आहे, बी पॉईंट डावीकडे दिला आहे. तर मग उजव्याकडच्या कोई कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए घ्यायचे मायनस कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी घ्या. मग ईचा कोऑर्डिनेट किती दिलेला आहे 5 मायनस बीचा कोऑर्डिनेट किती दिला आहे 2 आणि म्हणून 5 - 2 म्हणजे 3 आणि इथे मात्र युनिट शब्द लिहायचे, युनिट सेंटीमीटर मीटर वगैरे वगैरे. लगेच दुसरा उदाहरण आपण घेऊया. डिस्टन्स जे ए ऑफ पॉइंट ए मायनस कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट जे. तर इथे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए दिलेला आहे, द नंबर असोसिएटेड 1 मायनस नंबर असोसिएटेड विथ दिस 2. पहा हा मायनस हा फॉर्म्युल्याचा झाला आणि हा -2 त्याचा कोइफिशियंट हा लिहिला आहे आपण. मग कॅल्क्युलेशनमध्ये 1 + 2 दॅट इज इक्वल टू 3. 3 इज द डिस्टन्स बिटवीन देम.
दुसरा झाला. त्यानंतर आपण त्याच पद्धतीने मी तिसरा घेतो. डिस्टन्स ऑफ पॉईंट P अँड C इज इक्वल कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट C माइनस कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P इक्वल टू 3 माइनस माइनस 4 इज इक्वल टू 3 प्लस 4 कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट O माइनस कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट K घ्या. याचा पॉइंट 0 माइनस आणि हा -3 इज इक्वल टू 0 प्लस 3 इज इक्वल टू 3. हा 3 युनिट झाला. सेकंड प्रॉब्लेम. इफ द कोऑर्डिनेट ऑफ A इज x. एचा कोऑर्डिनेट आहे x आपण गृहीत धरलेला आहे आणि बीचा कोऑर्डिनेट दिलेला आहे y दिलेला आहे. प्रत्येक उदाहरणामध्ये त्याची व्हॅल्यू बदललेली आहे. तर व्हॅल्यूनुसार ते पॉईंट इकडे तिकडे. द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A is x and that of y, that of B is y. Here x is equal to 1, y is equal to 7. पहिल्या उदाहरणासाठी 7 is greater than 1, therefore y is greater than 1 आणि y हा b चा कोऑर्डिनेट आहे. b मोठा आहे. y is greater than x, therefore distance of point AB is equal to 7 मोठा आहे. ठीक आहे, म्हणजे y मोठा आहे म्हणून कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B माइनस कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A. B चा कोऑर्डिनेट y माइनस A चा कोऑर्डिनेट x. आता याची व्हॅल्यू ठेवायची 7 माइनस 1, आन्सर इज 6. देअरफॉर डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू 6. या पद्धतीने आपल्याला म्हणतात. तुम्ही इथून जरी सुरुवात केली शॉर्टकट तरी चालते असं की. नंबर 2 मध्ये x इज इक्वल टू 6, y इज इक्वल टू -2. परत हे स्टेटमेंट लिहायची गरज नाही. आता इथे हिअर x इज ग्रेटर दॅन y. x इज ग्रेटर दॅन y. आता x काय आहे? x हा a चा कोऑर्डिनेट आहे आणि b y चा कोऑर्डिनेट आहे. म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ y कोऑर्डिनेट ऑफ x मायनस कोऑर्डिनेट ऑफ y करावं लागेल. देअरफॉर डिस्टन्स AB इज इक्वल टू कोऑर्डिनेट ऑफ A मायनस कोऑर्डिनेट ऑफ B. प्रत्येक उदाहरणामध्ये त्याची पोझिशन आहे बदलून राहिलेली आहे. प्रत्येक उदाहरण एकसारखं नाही आहे. दुसरं घेतलं तर कधी A मधून B वजा करावं, B मधून A वजा करावं लागेल. कधी x मायनस y घ्यावं लागेल, कधी y मायनस x. ते इथे काय येईल? x मायनस y येईल कारण की x मोठा आहे. तर x जो दिलेला आहे याची किंमत किती आहे? x इज इक्वल टू 6 मायनस आणि y जो दिलेला आहे हा मायनस फॉर्म्युलाचा समजायचं -2. आन्सर इज 6 प्लस 2, आन्सर इज 8. टोटल आन्सर इज इक्वल टू 8. सो AB इज इक्वल टू 8. देन third problem, we can check it here. Third problem here,
x is equal to -3, y is equal to 7. So 7 is greater than -3, y is greater than x. आणि y काय इंडिकेट करतं, बीचा, आणि x काय करतं, एचा. आणि म्हणून डिस्टन्स ए बी इज इक्वल टू वाय मधून एक्स. तुम्हाला डायरेक्ट लिहायचं असेल तर वाय मायनस एक्स लिहिता येईल, वाय मायनस एक्स असं जरी लिहिलं तरी चालतं आहे. ओके, तर वायची व्हॅल्यू किती दिली आहे, 7 मायनस -3. दिस इज इक्वल टू 7 + 3 इज इक्वल टू 10 युनिट. थोडं शॉर्टकट झाला. या पद्धतीने आपल्याला सोडवता येते. चौथं उदाहरण महत्त्वपूर्ण आहे, कारण की या ठिकाणी दोन्ही निगेटिव्ह दिलेले आहे. आणि दोन्ही निगेटिव्ह दिले आहे, तर कोणता लहान आहे आणि कोणता मोठा आहे हे पहिल्यांदा आपल्याला शोधून काढायचे आहे. हिअर x इज इक्वल टू -4, y इज इक्वल टू -5. आता बघा -4 आणि -5, तसं 4 आणि 5 जर असता तर 5 इज ग्रेटर दॅन 4 असतं. परंतु इथे निगेटिव्ह दिला आहे तर -4 पहिले येईल, कारण -4 उजव्या साईडला येत आहे. बरोबर. हिअर -4 इज ग्रेटर दॅन -5, आणि हा x आहे आणि हा कोणाचा आहे, y, म्हणजे x ग्रेटर दॅन y आहे. म्हणून x मधून y वजा करावे लागेल. म्हणजे देअरफोर डिस्टन्स ए बी जर आपल्याला काढतो म्हटलं तर इथे x मायनस y घ्यावं लागेल, x मायनस y घ्यावं, विच इज इक्वल टू, म्हणजे कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ए मायनस कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट बी घ्यावं लागेल. ठीक आहे, आपण शॉर्टकट या पद्धतीने म्हणता येते. -4 मायनस ऑफ -5 विच इज इक्वल टू -4 + 5 इज इक्वल टू 1. आता तुम्ही इथे निरीक्षण करा की प्रत्येक वेळी जी व्हॅल्यू आलेली आहे ही व्हॅल्यू, जसं 8 आहे, 6 आहे, 10 आहे, 1 आहे, प्रत्येक व्हॅल्यू पॉझिटिव्ह आलेली आहे. क्वेश्चन नंबर 3 पहा. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉईंट्स इज बिटवीन अदर टू. म्हणजे इथे बिटवीननेच चेक करायचे आहे. सोल्युशन वी हॅव डिस्टन्स PR is equal to 7, distance PQ is equal to 10, distance QR equal 3. Now पहिल्यांदा तुम्हाला इथे निरीक्षण करायचं. इथे मॅक्झिमम डिस्टन्स दिलेला आहे 10. ठीक आहे, तर दोघांची बेरीज पहा. इथे हे 7 दिलेलं आहे, इथे हे दिलेलं आहे. ठीक, आपण हे बघा, म्हणून आपण इथे घेऊ डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स QR इज इक्वल टू डिस्टन्स PRची जी किंमत आहे ही आहे 7 आणि डिस्टन्स QRची किंमत आहे 3. दोघांची बेरीज होते 10 आणि हे जे 10 व्हॅल्यू दिली आहे दॅट इज इक्वल टू डिस्टन्स PQ. And therefore distance PQ is equal to distance PR plus distance QR. आता ॲक्च्युली या ठिकाणी R पॉईंट रिपीट झालेला आहे. पहा, डिस्टन्स PQ म्हणजे R हा मधातला पॉईंट असेल. तुम्ही याला असंही लिहू शकता, डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स RQ. आता बरोबर समजेल, दिस R पासून अंतर घ्या. जर आपण असं नंबर लाईन इथे काढतो म्हटलं तर हा P पॉईंट झाला, हा Q झाला आणि हा झाला R. हा डिस्टन्स 7 आहे, हा डिस्टन्स 3 आहे, टोटल डिस्टन्स तुमचा आहे 10. या पद्धतीने म्हणजे R पॉईंट हिअर इन बिटवीन दिस. ओके, देअरफॉर डिस्टन्स PQ इज इक्वल दिस हिअर, this point here P dash R dash Q. Okay, which point is in between other two? That is, point R is in between points P and Q. दूसरा एग्जाम्पल है, डिस्टेंस RS इज इक्वल टू 8, डिस्टेंस ST इज इक्वल टू 6
आणि डिस्टन्स आर टी इज इक्वल टू 4. पी हा डिस्टन्स आर एस इज इक्वल टू 8. डिस्टन्स एस टी इज इक्वल टू 6 आणि डिस्टन्स आर टी इज इक्वल टू 4. तुम्हाला डिस्टन्स पाहायच्या, सिलेक्ट करायचा. मोठ्यात मोठा डिस्टन्स कोणता आहे? आर एस. छोटे दोन डिस्टन्स कोणते आहेत? दिस मच. या दोघांची बेरीज करून पहा पहिले, तेवढे जुळते का तो पहिले छोट्या डिस्टन्स. नाव डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी इज इक्वल टू, दिस व्हॅल्यू इज इक्वल टू 6 प्लस आर टी इज इक्वल टू 4 आणि दिस इज इक्वल टू 10. आता 10 आहे तर हा दिस इज नॉट इक्वल टू वॉट हियर आर एस. आर एस इज इक्वल टू 8. इट इज नॉट इक्वल टू वॉट हियर डिस्टन्स आर एस. thus therefore distance rs is not equal to distance of st plus distance of rt. Okay, therefore point r comma s comma t are non collinear point. आणि नॉन कोलिनियर पॉईंट आहे तर बिटवीननेस तुम्हाला मिळणार नाही. उदाहरण निवडलेले आहेत. तिसरा डिस्टन्स ऑफ ए बी, दुसरा सी ए, डिस्टन्स ऑफ बी सी. ते 3 पॉईंट आपण पहिल्या चेक करायचं. ए बी सी 3 पॉईंट दिले आहेत. या उदाहरणामध्ये डी ई आणि एफ असे 3 पॉईंट दिलेले आहेत. पहिला तिसरा उदाहरण आपण सोडूया. वी हॅव इथे डिस्टन्स ए बी दिलेला आहे, हा डिस्टन्स आहे 16. डिस्टन्स सी ए दिलेला आहे, सी टू ए हा डिस्टन्स दिलेला आहे 9 आणि डिस्टन्स ऑफ बी सी दिलेला आहे, हा दिलेला आहे 7. आता जे छोटे डिस्टन्स आहे ते आपण सिलेक्ट करूया. हे 2 छोटे डिस्टन्स दिलेले आहेत. या दोघांची बेरीज एवढी भरते की नाही तर पाहायची. उघडपणे आपल्याला लक्षात येते 9 + 7 = 16 म्हणजे हा कोलिनियर आहेत. मग कोणता पॉईंट आहे हे आपल्याला लिहिता येते. नाव डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू, सी एची व्हॅल्यू आहे 9 आणि बी सीची व्हॅल्यू आहे 7. दोघांची टोटल होते 16. आता हे जे 16 दिलेलं आहे इथे ऑलरेडी बी सी ए बी आलेलं आहे. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 16 आणि देअरफॉर डिस्टन्स ए टू बी इज इक्वल टू डिस्टन्स सी टू ए प्लस डिस्टन्स बी टू सी. आता यानुसार आपण घेतो. एक पहिला पॉईंट स्टार्टिंग पॉईंट ए जर आपण घेतला इथे ए, तसं जर आपण लिहिणं सुरू करू तर डिस्टन्स ए आणि शेवटचा पॉईंट बी जर आपण घेतला तर मधात कुठेतरी सी आलेला आहे. म्हणजे ए पासून सीचं अंतर म्हणजे सी ए म्हणजे ए सी. मग नंतर इथे पाहिजे तुम्हाला सी मिळेल तर डिस्टन्स सी बी. ठीक आहे, याच्यावर तुम्हाला करेक्टपणे लिहिता येते. डिस्टन्स ए बी म्हणजे डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स सी ए. सी ए डिस्टन्स 9. तुम्हाला या पद्धतीने सी म्हणता येईल. दिस इज अ 9 and 7. द टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू 16. म्हणजे दिस इज द फिगर. जर आकृती काढा म्हटलं तर या पद्धतीने तुम्हाला आकृती काढता येईल. ए सी इज इक्वल टू 9 इज इक्वल टू दिस मच. त्याची डिस्टन्स ए बी इज इक्वल टू दिस. मग असं जर लिहिलं तुम्हाला व्यवस्थित सांगता येते की हिअर पॉईंट सी इज इन बिटवीन ए अँड बी. हिअर ए डॅश सी डॅश बी, that is point C is in between point A and B असं आपल्याला म्हणता येते. पुढचं उदाहरण घेऊया आपण सोल्युशनमध्ये. डिस्टन्स डी ई इज इक्वल टू 5. डिस्टन्स ई एफ इज इक्वल टू 8. डिस्टन्स डी एफ इज इक्वल टू 6. हे छोटेवाले 2 डिस्टन्स जे दिलेले आहेत त्यांची बेरीज करून पाहू पहिले. उघडपणे सांगतात आहे 5 + 6 इज नॉट इक्वल टू 8. सरळ आपल्याला उत्तर मांडता येते. तरी पण आपण मांडणी अशी करू. डी ई
plus distance DF is equal to, here is 5 plus 6 is equal to 11, which is not equal to 8, therefore which is not equal to distance E. Therefore distance EF is not equal to distance DE plus distance EF. Therefore point D, E and F are non-collinear point. Non-collinear. Point X, Y, Z are collinear. Consider first case X dash Z dash Y, secondly X dash Y dash Z. हे दोन कंडिशन आपल्याला इथे मांडता येऊ शकतात अकॉर्डिंग टू दिस प्रॉब्लेम. नाउ फर्स्ट हियर इफ X dash Z dash Y, then है कोलिनियर है. डिस्टेंस ऑफ XY is equal to distance of XZ plus distance of ZY. ZY means YZ. This distance is given XY is equal to 17. This distance XZ. So distance of XZ that we have to find out, X to Z, plus distance of ZY. ZY म्हणजे डिस्टन्स YZ. या पद्धतीने याला घेऊ शकता. X Y हा 17 दिला आहे, हा डिस्टन्स तुमचा 8 Z. दिस इज द डिस्टन्स 8 हियर. सो ZY दॅट इज इक्वल टू YZ. हा YZ दिला आहे. 17 इज इक्वल टू XZ that we have to find out, आणि हा अंतर तुम्हाला दिलेला आहे 8. देअरफॉर ट्रान्सफर करा. डिस्टन्स XZ इज इक्वल टू 17 मायनस 8 दॅट इज इक्वल टू 9. तर या कंडिशनमध्ये XZची व्हॅल्यू होईल 9. दिस इज ऑल्सो कोलिनियर कंडिशन. नाउ अकॉर्डिंग टू दिस सिच्युएशन हियर गिवन सेकंड कंडिशन, इफ X डॅश Y डॅश Z असा आपण जर गृहीत धरला तर हा X आहे, Z आहे, Y आहे, Y. सो यू हॅव टू फाइंड आउट दिस व्हॅल्यू. ही व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला 17, ही व्हॅल्यू दिली तुम्हाला 8. एकदम इझी आहे हा. XZ इज इक्वल टू डिस्टन्स XY. क्वेश्चन नंबर 6. Sketch the proper figure and write the answer of the following question. आता फिगर पण काढायचे आणि प्रश्नाचे उत्तर पण द्यायचे. ठीक. सोल्युशन A', B', C म्हटलेलं आहे. हे बिटवीनच दिलेलंच आहे आणि त्याच्यामुळे पॉईंट ए दिलेला आहे आणि टोकावरती इथे पॉईंट सी घेतो मी. त्याच्यानंतर बी ते पॉईंट सी दिलेला आहे. हा जो अंतर दिलेला आहे, दिस डिस्टन्स इज इक्वल टू व्हॉट 6.5. दिस डिस्टन्स यू हॅव टू फाइंड आउट. असंच राहील. ABC and length AC here. A', B', C plus distance YZ. Okay. So therefore it is equal to, this value is 17 plus 8 and the answer is 25 unit. So distance XZ is equal to this much. असे दोन प्रकारे उत्तर आपल्याला या ठिकाणी काढता येतात.